तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंद आहेत का? होय, 5 सेकंद तुमचं आयुष्य बदलू शकतात. नमस्कार, शब्दधनमध्ये मी मनोज वाबळे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक असं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत द 5 सेकंड रूल. हा 5 सेकंदाचा नियम नेमका काय आहे? हा 5 सेकंदाचा नियम वापरून आपण आपल्या जीवनामधली निर्णय क्षमता जी आहे, ती कशा पद्धतीने वाढवू शकतो? आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी कशा पद्धतीने होऊ शकतो, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. द 5 सेकंड रूल नावाचं लेखिका मेल रॉबिन्स यांचे एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये हा 5 सेकंदाचा नियम लेखिकेनं सांगितलेला आहे. हा 5 सेकंदाचा नियम नेमका काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. मेल रॉबिन्स या अमेरिकन लेखिका आहेत. यांनी द 5 सेकंड रूल या पुस्तकामध्ये हा 5 सेकंदाचा नियम जो आहे, तो लिहिलेला आहे. लेखिका मेल रॉबिन्स यांची जी कहाणी आहे, ती त्यांची जी आयुष्यामधल्या असणाऱ्या ज्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडत होत्या, की साधारणतः एक 14 वर्षापूर्वी त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रमाणाचं नैराश्य होतं. त्यांच्या घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होते. त्यांचे आणि त्यांचे जे पती होते, त्यांच्यामध्ये सुद्धा सतत भांडणं होत होती. पतीचा व्यवसाय त्या ठिकाणी बुडालेला होता. घरामध्ये प्रचंड प्रमाणाचा ताणतणाव होता. अशा अवस्थेमध्ये आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्यासाठी नेमकं काय करावं? याचा शोध लेखिका घेत होती. लेखिकेला अगदी दारूचं व्यसन लागलेलं होतं. सकाळी लवकर उठायचं असं लेखिका ठरवत होती. परंतु अलार्म लावून सुद्धा लेखिकेला लवकर उठता येत नव्हतं. कारण जीवनामध्ये प्रचंड प्रमाणाची नकारात्मकता जी आहे, ती मेल रॉबिन्स यांच्या आयुष्यामध्ये सुरू होती. म्हणजे पहा की एखादी घटना जी आहे, ते आपलं जीवन बदलू शकतात आणि अशीच घटना लेखिका मेल रॉबिन्स यांच्या जीवनामध्ये घडते. त्या टीव्ही पाहत असताना टीव्हीमध्ये एक सीन असतो. तो सीन असतो रॉकेट लॉन्चिंगचा आणि रॉकेट लॉन्चिंग होण्याच्या अगोदर एक काउंटडाउन सुरू होतो. 5, 4, 3, 2 आणि 1. 5 सेकंद होतात आणि ते रॉकेट जे आहे, ते आकाशामध्ये भरारी घेतं. लेखिकेला क्लिक होतं, की 5 सेकंदामध्ये एक हा काउंटडाउन सुरू झालेला आहे आणि ते रॉकेट आपल्या आकाशाकडं झेप घेतंय आणि तिथंच लेखिकेला 5 सेकंदाचा हा नियम त्या ठिकाणी आठवतो. हा 5 सेकंदाचा नियम जो आहे, याच्यावरती लेखिका विचार करायला सुरुवात करते आणि ती ठरवते, उद्याची सकाळ जी आहे, ती माझ्या आयुष्यातली एक वेगळी सकाळ आहे. दुसऱ्या दिवशीच्या सकाळी लेखिका अलार्म लावते. अलार्म वाजतो. पुन्हा तिला वाटतं, की खरंच आपण पुन्हा काय करतोय आपल्या आयुष्यामध्ये. तिचा तो काउंटडाउन सुरू होतो. 5, 4, 3, 2 आणि 1 असं म्हणत ती पटकन त्या ठिकाणी उभी राहते आणि तिचं जे दैनंदिन रुटीन आहे, ती कामं करायला त्या ठिकाणी सुरुवात करते. नैराश्य झटकून टाकते आणि जीवनामध्ये या 5 सेकंदाच्या नियमामुळे लेखिकेच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडायला लागतात. लेखिका सकाळी लवकर उठायला सुरुवात करते आणि या लवकर उठत असताना एक वेगळ्या प्रकारचे निर्णय क्षमता जी आहे, त्या लेखिकेला त्या ठिकाणी घ्याव्या लागतात आणि त्या ठिकाणी ती हा 5 सेकंदाचा नियम लेखिका वापरते. द 5 सेकंड रूल नावाचं पुस्तक जे आहे, त्या मेल रॉबिन्स नावाच्या लेखिका लिहितात आणि या पुस्तकामध्ये हा 5 सेकंदाचा जो नियम आहे, तो सांगितलेला आहे. आपल्याही जीवनामध्ये पहा, की बऱ्याच वेळेला आपण ठरवतो, की आजपासून मला लवकर त्या ठिकाणी उठायचं आहे. आजपासून मला व्यायाम सुरू करायचा आहे. आजपासून मला अभ्यास सुरू करायचा आहे. आजपासून मला हे वर्क पूर्ण करायचं आहे. आजपासून हा टास्क मला पूर्ण करायचा आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये ठरवतो. परंतु दुसऱ्या दिवशी आपण ते चालढकल करायला सुरुवात करतो. आळस त्या ठिकाणी येतो. वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात आणि आपण ते काम तसंच थांबवतो. परंतु तिथं जर आपण हा 5 सेकंदाचा नियम वापरला, की आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे, की एखादी गोष्टला आपण विचार करतो, की मी या रस्त्याने जाऊ का या रस्त्याने जाऊ? बऱ्याच वेळेला आपण त्या पद्धतीने विचार करतो. मी हे काम करू का ते काम करू? हॉटेलमध्ये गेलो तरी त्या ठिकाणी हा मेनू ऑर्डर करू का हा मेनू ऑर्डर करू? मग त्यावेळेला जो आपल्या विचारांमध्ये एक वेगळ्या प्रकारची फ्रिक्वेन्सी तयार होते. तर त्यावेळेला ते विचार थांबवण्यासाठी हा 5 सेकंदाचा नियम तुम्हाला उपयोगी पडतो, की ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय, की मला माझ्या जीवनामध्ये एक वेगळ्या पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे आणि लगेच मला कामाला लागायचं आहे. त्यावेळेला मेल रॉबिन्स यांनी सांगितलेला हा 5 सेकंदाचा नियम जो आहे, तो आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल घडवून आणतो. हा नियम जो आहे, तो आपण कुठं वापरू शकतो, की आपल्याला आपल्या सवयी बदलायच्या आहेत. म्हणजे पहा, की हॅबिट ज्या आहेत, त्या सगळ्यात महत्त्वाच्या असतात. आपण आपल्या सवयी बदलून आपण आपलं आयुष्य बदलू शकतो.
आपल्या जीवनामधल्या जर आपल्याला सवयी बदलायच्या असतील, म्हणजे मला सकाळी लवकर उठायचं आहे, मला व्यायाम सुरू करायचा आहे, मला वाचन करायचं आहे, तर त्या वेळेला, ज्या वेळेला आपल्याला वाटतंय, की मला एखादी गोष्ट सुरू करायची आहे, तर त्यावेळेला हा 5 सेकंदाचा जो नियम आहे, तो तुम्हाला निर्णय घ्यायला, तुम्हाला डिसिजन घ्यायला मदत करतो आणि तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देतो. म्हणजे पहा, की ज्यावेळेला तुम्ही काउंटडाऊन सुरू करता, त्यावेळेला तुमचे विचार थांबतात. असंख्य विचार तुमच्या मेंदूमध्ये त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये सुरू असतात. मग त्यावेळेला हा 5 सेकंदाचा नियम वापरून आपण आपल्या जीवनामधली कार्यक्षमता वाढवून आपल्या जीवनाला आपण यशाच्या दिशेनं घेऊन जातो. कुठलंही काम करत असताना, जे विद्यार्थी म्हणून एखादा विद्यार्थी अभ्यास करतो. अभ्यास करताना त्याला कंटाळा येतो, त्याचं लक्ष लागत नाही. त्यावेळेला त्यानं जर हा 5 सेकंदाचा नियम वापरला, 5, 4, 3, 2 आणि 1 असं म्हणत एक विचार थांबवला, लगेच दुसऱ्या विचारांवरती येऊन तो विद्यार्थी जो आहे, तो त्याचा अभ्यास करू शकतो. एखादा एम्प्लॉयी आहे, तो काम करत असताना तोही 5 सेकंदाचा हा नियम वापरू शकतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा 5 सेकंदाचा नियम जो आहे, तो उपयोगी पडतो. तुम्ही भाषण करण्यासाठी स्टेजवरती उभा राहिलाय, समोरचे प्रेक्षक तुम्हाला पाहून थोडी मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. तिथेही तुम्ही हा 5 सेकंदाचा नियम वापरू शकता आणि हा काउंटडाऊन सुरू करून तुम्ही एक यशाला तुमच्या सामोरे जाऊ शकता. पहा, की प्रत्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये निर्णय घ्यायचा असतो. म्हणजे साधारणतः आपण रस्त्याने चाललेलो आहे, समोरून एक भिकारी येतोय, त्याला पैसे द्यायचे हा पहिला विचार आपल्या येतो आणि तो विचार आल्यानंतर असं वाटतं, की त्याला पैसे द्यावेत. हा पहिला विचार जो येतो तो आपल्या हृदयातून येतो. आपल्या दिल आपण असं म्हटलं जातं, की दिल और दिमाग में दिल की सुनो. म्हणजे आपल्या हृदयामधून विचार येतो, की एक करुणा निर्माण होते आणि असं वाटतं, की आपण त्या भिकाऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे. पण आपला मेंदू लगेच विचार करतो, त्यानं काम केलं पाहिजे, त्याने हे केलं पाहिजे. म्हणजे लगेच आपण त्या ठिकाणी एनालिटिक पद्धतीने आपण विचार करायला सुरुवात करतो आणि हा विचार करता आपल्याला असं वाटायला लागतं, की नको द्यायला. पण हा जो 5 सेकंदाचा नियम आहे, की जर तुम्हाला क्विक डिसिजन घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या हृदयाचं ऐकून एक वेगळ्या पद्धतीने पुढे जायचं आहे, तर हा 5 सेकंदाचा नियम मेल रॉबिन्स यांनी सांगितलेला हा नियम आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं मदत करतो. म्हणून हा 5 सेकंदाचा नियम वापरून आपण आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. एक 50 तासाचा नियम सुद्धा आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला राग आला, एखादा व्यक्ती आपल्याला बोलला, की आपण लगेच रिएक्शन देतो. ती रिएक्शन न देता आपल्याला जे काय वाटतंय ते आपण लिहून ठेवा. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला बोलला, की आपल्याला वाटलं त्याला एखाद्याला अपशब्द वापरावे वाटतात, एखाद्याला काय बोलावं वाटतं ते लिहून ठेवा. 50 तास तुम्ही वेट करा आणि 50 तासानंतर जरी तुम्हाला तीच भावना आली, तर त्या ठिकाणी तुम्ही थांबवू शकता. म्हणजे पहा, की हा 5 सेकंदाचा नियम, 50 तासाचा नियम जो आहे, तोही आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची दिशा देऊ शकतो. म्हणजे पहा, की आपल्या जीवनाला एक वेगळ्या दिशेने जर घेऊन जायचं असेल, तर हा 5 सेकंदाचा जो नियम आहे, तो एक जबरदस्त टूल आहे. मेल रॉबिन्स यांनी द 5 सेकंड रूल जो आहे, तो पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे. अनेक लोकांनी हा नियम वापरून त्यांचं जीवन बदललेलं आहे. आपणही आपलं जीवन हा 5 सेकंदाचा नियम वापरून बदलू शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. शब्ददन या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण तेही 5 सेकंदाचा नियम वापरून आपलं जीवन बदलतील. धन्यवाद.